केंद्रीय मंत्रिमंडळानं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अर्थात मनरेगा रद्द करून त्याऐवजी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात भारत गॅरंटी रोजगार अँड आजीविका मिशन अर्थात VBG रामजी हे विधेयक सादर केलंय। गेल्या 2 दशकांपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावानं असणारा रोजगार हमी कायदा रद्द करून सरकारनं महात्मा गांधींचा अवमान केलाय। पूर्वीच्या मनरेगा कायद्यात दुरुस्ती करून वर्षात 200 दिवस काम मिळण्याचं आणि किमान 700 रुपये प्रतिदिन वेतन मिळण्याची तरतूद करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इतर संघटनांनी अनेकदा केली आहे। पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत केंद्र सरकारनं हा कायदा रद्द करून त्याऐवजी विकसित भारत गॅरंटी रोजगार अँड आजीविका मिशन हे नवीन विधेयक हिवाळी अधिवेशनात सादर केलंय। केंद्र सरकारनं मनरेगा कायदा रद्द करू नये या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्या लावून धरल्या। या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड रघुनाथ कांबळे, दिलदार मुजावर, दिनकर सूर्यवंशी, मारुती नलवडे, अनिल चव्हाण, दीपक पोवार, सुनील जाधव, बाळासाहेब सांगावकर, बाबा ढेरे, राजेंद्र घोले सहभागी झाले होते।